God's word. देवाचं वचन आपण वाचणार आहोत. कृपया त्यासाठी आपण उभे राहूया. Matthew chapter 21 मत्तई कृष्णवर्तमान याचा 21वा अध्याय आहे and verses 12 to 17. आणि 12 ते 17 ही वचनं आहेत. And Jesus entered the temple and drove out all who sold and bought in the temple. And he overturned the tables of the money changers and the seats of those who sold pigeons. He said to them, "It is written, my house shall be called a house of prayer, but you make it a den of robbers." And the blind and the lame came to him in the temple, and he healed them. 15 to 17 we'll hear in Marathi. तेव्हा त्याने केलेले चमत्कार आणि दाविदाच्या पुत्राला होसना असे मंदिरात गजर करणारी मुले ही पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात ते तुम्ही ऐकता काय? येशूने त्याने म्हटले, हो, बालके आणि ताणी मुले यांच्या मुखातून तुझी स्तुती पूर्ण करवली आहे हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेतानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. May God bless His word to us. देवा ही वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. Please be seated. कृपया बसावं. Last Sunday we saw the triumphant entry of Jesus into Jerusalem. मागच्या रविवारी येरुशलेममध्ये येशूची जयोत्सवाने जी काही प्रवेश झाला ते आपण पाहिलं. The whole city was excited and charged up. सर्व शहर त्यामध्ये गरवून गेलं होतं आणि उत्साहित झालं होतं. It was not just another Passover that day. आणि तो दिवस आणखी एखादा वलांडण सण सारखा नव्हता. The Passover season. आणि तो वलांडणाचा जो काय दिवस होते ते there's a man who riding on a donkey's colt had entered. आणि त्या ठिकाणी एक मनुष्य होता, तो गाढवीच्या शिंगावर बसून प्रवेश करीत होता. And people all around him were praising him. आणि सर्व अवतीभोवती जे असलेले लोक त्याची स्तुती करत होते. And they were recounting the great miracles that he had done. आणि त्याने अनेक मोठे चमत्कार केले होते, त्याची ते आठवण करत होते. There was another man in the crowd who was dead for 4 days. आणि याच जमामध्ये एक मनुष्य असा होता की जो 4 दिवस मेलेल्या स्थितीत होता. And it was a big problem for the enemies of Jesus. आणि येशूच्या शत्रूसाठी फार मोठी समस्या होती. No longer was Jesus trying to be in the outskirts of Israel. आणि आता येशू ख्रिस्त इस्रायलच्या बाहेर आता तसा राहत नव्हता. But he was coming straight to the capital. आणि आता तो ती राजधानीच्या शहरी तो येत होता. To David's city. दाविदाच्या नगरात. No longer was he staying secret. आणि आता गुपित तो राहत नव्हता. But the father's time had come that the son may be revealed. आणि आता पित्याची वेळ आली होती की पुत्राला प्रदर्शित करावं. No longer he was not telling people to be quiet about his identity. आणि आता तो त्याच्या ओळखीबद्दल लोकांना शांत राहा असं काय सांगत नव्हता. But he was allowing people to shout Hosanna to the son of David. परंतु आता लोकांना ओरडू देत होता की होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. And Mark 11 tells us that night he went to Bethany and stayed there. आणि मार्क 11 मध्ये असं सांगण्यात येतं की त्या रात्री तो बेथानी येथे रात्री राहण्यासाठी गेला. And the next day he comes to Jerusalem. आणि दुसऱ्या दिवशी तो येरुशलेममध्ये येत आहे. But Matthew is not so much concerned with the chronology, what happened after what happened. आणि मत्तई या ठिकाणी कोणत्या गोष्टीनंतर काय घडलंय अशा अनुक्रमणामध्ये तो जात नाही. His focus is to show that Jesus is that long awaited king. आणि त्याचा जो हेतू आहे तो पुष्कळ दिवसापासून जो काय येणार होता तो येशू ख्रिस्त राजा आहे. And so after the triumphant entry into Jerusalem, आणि येरुशलेममध्ये जोसेफने प्रवेश केल्यानंतर Matthew's main concern is to show Jesus how he went into the temple. आणि मत्तईचं मुख्य लक्ष होतं की येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये कसा प्रवेश करतो. The kings in the olden days, if they came from a great victory, आणि राजा त्या काळामध्ये जर मोठ्या विजयानंतर पुन्हा येत आहे, he would enter his city again. आणि पुन्हा एक करतो शहरामध्ये तो प्रवेश करत असे. In the midst of all the praises of his people. आणि त्याच्या सर्व लोकांच्या स्तुतीमध्ये तो येत असे. And he would not go to his palace, he would go straight to the temple in that city. आणि तो आपल्या पॅलेस महालात न जाता त्या शहराचं जे काय मंदिर होतं त्यामध्ये तो जात असे. And all the things that he has captured from the strange lands, he would offer first to his God. आणि त्या वेगळ्या भूमीतून त्यांनी जे काही पराभूत करून आणलेला आहे
ते त्या देवाला ते अर्पण करत असत. But our king, he is about to enter his greatest victory. आणि आमचा जो राजा आहे त्याच्या महान विजयामध्ये प्रवेशित होणार आहे. But he is unlike all other kings. पण इतर राजासारखा तो नाही. He is very concerned with worship and the glory of God. आणि तो उपासना कशी करायची आणि देवाचं गौरव कसायचं यामध्ये तो विशेष काळजी घेणार आहे. And especially he shows us his great kingly authority in this section. आणि या भागामध्ये त्याचं खरं राजकीय जो अधिकार आहे तो दाखवत आहे. And slowly but surely his actions are building up the animosity and they are building up the road to the cross. आणि त्याच्या ज्या कृत्य आहेत त्या सर्व हळुवारपणे त्याच्या विरोधात लोकांचा जमाव उभा करत आहे आणि त्याचा वधस्तंभाकडे जाण्याला मार्ग सोपा करत आहे. Religious leaders are going to question his authority after this passage. आणि हे झाल्यानंतर जे काही अधिकारी धार्मिक अधिकारी होते तू कोणत्या अधिकाराने हे करतोय असा प्रश्न विचारणार आहे. So authority seems to be a very key word in our passage. आणि म्हणून आजच्या शास्त्र भागामध्ये अधिकार हा एक महत्वाचा शब्द आहे. And so let's look at the kingly authority of our Messiah. आणि म्हणून आपला जो मसीहा आहे त्याचा राजा म्हणून जो अधिकार आहे ते पाहूया. We see it in verses 12 and 13 as he cleanses the temple based on scripture. आणि वचनानुसार तो जे काय मंदिर आहे जे काय शुद्ध करतो त्याबद्दल लिहिलं आहे. The Bible tells us that Jesus entered the temple and drove out all who sold and bought in the temple. आणि 12 वर्षानंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करणारे होते त्यात सर्वांस त्याने बाहेर घालून दिले. And he overturned the tables of the money changers. आणि सराफाचे चौरंग त्याने उधळून दिले. And the seats of those who sold pigeons. आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पालत्या केल्या. What's going on? काय चाललं आहे? Jesus is not upset that he didn't have breakfast. आणि येशू ख्रिस्त सकाळी बेरे आपल्याला न्याहारी मिळाली नाही म्हणून तो काय अस्वस्थ नाही. But he has entered into the temple. पण तो मंदिरात प्रवेश केला आहे. And he is in the outer courts of the temple. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तो आहे. These are called as the courts of the Gentiles. आणि हे जे परदेशी लोक होते त्यांचं तो काय भाग आहे असं म्हटलेलं आहे. The temple in Jerusalem was in those days one of the great attractions in the world. आणि त्या काळामध्ये जगातील येरुशलेम शहर हे फार मोठं आकर्षक असं ठिकाण होतं. And you have to think of this temple as boxes within boxes. आणि हे मंदिर तुम्हाला लक्षात घेताना एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात आपण जातो तसं ते होतं. And with every box you are climbing a little higher. आणि प्रत्येक कप्प्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही उंच थोडं वर जात आहात. Now the outermost part was the court of the Gentiles. आणि बाहेरची जी बाजू होती जे हेल्लेनी म्हटलेले किंवा यहुदी इतर लोकांसाठी होती That was open for everybody. सर्वांसाठी ती जागा खुली होती. It was where the columns were and there was the roof extending. आणि त्या ठिकाणी मोठे असे पिलर्स होते आणि त्याचं जे काय छत होतं ते पुढे आलेलं होतं. Then the next compartment or the next box आणि नंतर पुढचं जे अंगण होतं was the court of the women. ते स्त्रियांचं अंगण होतं. And then the next one was the court where only the Jewish men could go. आणि त्याच्यानंतरचं जे अंगण होतं त्यामध्ये फक्त यहुदी पुरुष प्रवेशित करत होते. And then there was a sign that do not enter beyond this point. आणि त्या ठिकाणी एक चिन्ह होतं या पुढे तुम्ही प्रवेश करू नये. Because the next area was only for the priests. आणि कारण पुढचं जे याचकगण होते त्यांच्यासाठी ते अंगण होतं. And only once in a year into the innermost place, the highest place on Mount Moriah was where the high priest would enter. आणि वर्षातून एकदा मोरिया हे जे डोंगर आहेत त्याच्यातल्या पवित्र परमपवित्र स्थानामध्ये जो याजक आहे तो प्रवेशित होत असे. And so Jesus has come and he's at the outermost place, the place of the Gentiles. आणि येशू आलेला आहे आणि जे यहुदी इतर लोकांची जागा आहे त्या ठिकाणी तो आहे. And he demonstrates his authority. आणि त्या ठिकाणी तो आपला अधिकार दाखवत आहे. And his authority is based on scripture and what God's desire is. आणि देवाची इच्छा काय आहे आणि वचन काय सांगतं यानुसार त्याचा अधिकार संपन्न झालेला आहे. And it's very amazing that this Messiah who is riding on the colt of a donkey, he demonstrates great power and authority and even forces people out. आणि या ठिकाणी जो गाढीच्या शिंगरावर बसून आलेला मसीहा आहे तो मोठा अधिकार तर दाखवत आहे. एवढंच नव्हे
तर तो तिथलं जे काय आतमध्ये क्रय विक्रय करणार आहे त्यांना घालवून देत आहे. Now, the background to this, why there are traders there, आणि या ठिकाणी असे क्रय विक्रय करणारे काय आहेत त्याची पार्श्वभूमी जर पाहिजे, that in the temple only one particular type of currency was allowed. कारण त्या मंदिरामध्ये जी काही रुपये होते ते एकाच प्रकारचं ते आर्थिक नाणं तिथं वापरत होते. And if you wanted to go with your sacrifice, and even if you brought it from a great distance, आणि तुम्ही काय तुमचं अर्पण पुष्कळ लांबून घेऊन आलेलं जरी असाल, the priest would ultimately see your sacrifice whether it is acceptable and all okay. आणि मग जो याजक आहे तुम्ही आणलेले जे अर्पण आहे ते स्वीकारण्यास योग्य आहे का तो पाहत असे. So imagine if you've traveled a long distance with your sacrifice, but the priest in the last moment says this is not okay. आणि विचार करा तुम्ही लांबून माहिती का काहीतरी त्याचं अर्पण तुम्ही घेऊन आलेलं आहे आणि मग याजकाला दाखवल्यानंतर तो म्हणत आहे की हे अयोग्य आहे. And so for the convenience of the people, there were these stalls where priest approved animals could be there. आणि म्हणून या लोकांना चांगलं सोयीचं पडावं म्हणून हे जे याजक आहेत त्यांनी मान्य केलेले त्या ठिकाणी ते अर्पण करण्यासाठी गोष्टी होत्या. And for the convenience of the people, the coin exchange facility was there. आणि लोकांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी नाणे बदलण्याचं त्या ठिकाणी सुविधा होती. But these stalls previously were in the city everywhere. आणि अगोदर हे जे दुकान होते शहरामध्ये बाहेर होते. But what had happened is people moved into the court of the Gentiles. परंतु या ठिकाणी लोकांनी त्या यहुदी इतर लोकांच्या अंगणामध्ये ते घेऊन आलेले आहेत. This place is for everybody, then what's the harm in setting up our stalls here? आणि जर ही जागा सर्वांसाठी खुली आहे तर मग आमचे दुकाने या ठिकाणी थाटायला काय हरकत आहे. So there were people who sold and who bought. त्या ठिकाणी लोक जे विक्री करत होते आणि जे विकत घेत होते. There were money changers. त्या ठिकाणी नाण्यांची आदलाबदल करणारे लोक होते. And for the poorest of the poor people, there were people who sold pigeons and doves also. आणि त्या ठिकाणी गरीब लोकांना अर्पण करण्यासाठी लागणारे जे कबूतर आहेत तेही विक्री करणारे होते. And you know that it was not like this huge supermarket, very quiet like Western countries. आणि पाश्चिमात्य शहरासारखं अगदी मोठं सुपर मार्केट आणि अगदी शांततेने ते काय चाललेलं नसतं. You know what happens when a bazaar gathers. आणि ज्या ठिकाणी बाजारात तुम्ही गेला तिथं कसं काय घडते तुम्हाला माहित आहे. So there was huge noise, hardly any place to walk. आणि त्या ठिकाणी एवढा गोंधळ चालला होता तिथं प्रवेश करण्यासाठी जागा देखील नव्हती. And one stall is shouting louder than the other stall. आणि एक दुकानदार दुसऱ्या दुकानापेक्षा मोठ्याने बोलत आहे. And Mark chapter 11 says that Jesus even stopped people from using this place as a shortcut to go somewhere else. आणि येशू ख्रिस्ताने ही जी जागा आहे लोक इतर ठिकाणी जाण्यासाठी अगदी शॉर्टकट असा वापरत होते ते त्यांनी बंद केलं. And what happens with human nature is profit mentality. आणि मानवी स्वभाव काय आहे की फायदेशीर काय आहे ते पाहिजे आहे. And so these priest approved sacrifices, according to some historians, they were sold 10 times their price. आणि हे जे याजकांनी मान्य केलेले जे अर्पण आहेत आणि जो इतिहासकार आहे एकाने म्हटलं की 10 पट किंमत देऊन ते विकत घेत होते. So worshippers who come from far off, they have to spend money to travel and come there. आणि दुरून येणारे जे काय आहे यात्रेकरू आहेत किंवा उपासक आहेत त्यांना मोठा पैसा खर्च करून तिथे यावं लागत असे. And they have to spend even for staying in Jerusalem that time. आणि येरुशलेमेत राहण्यासाठी खर्च करावा लागत असे. And the animals were 10 times the price. आणि ते जे जनावर होते जे पशु होते जे अर्पण करायचे होते त्यांची 10 पट किंमत द्यायची. And if you brought strange currency, then up to 25% charges were charged to change it into temple currency. आणि जर तुमच्याकडे वेगळ्या पर्यंत जे काय आर्थिक नाणं असेल ते बदलण्यासाठी आणखी 25 पट त्या ठिकाणी मंदिराचं जे नाणं आहे ते करण्यामध्ये घेतात. And many of these high priests and the big religious leaders, they were
involved in this money making business. आणि हा जो पैसे कमवण्याचा धंदा होता त्यामध्ये याजक आणि प्रमुख जे काही धार्मिक लोक होते ते त्या ठिकाणी गुंतले होते. And so as our king enters into the temple, आणि मग आपला राजा त्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना his way is not how to do politics and win over the religious leaders. आणि त्याचा जे इच्छा होती अशी नव्हती की काहीतरी राजकीय गोष्टी करायच्या आणि लोकांना माहिती का आपल्याकडे वळवायचं अशी त्याची इच्छा नव्हती. To seek some compromise. After all, they are making it a convenience for the people. आणि चला हे लोकांसाठी सोयीचे घडत आहे, चला कुठेतरी आपण माहिती का समझोता करूया. As he enters there, everything changes. आणि तो प्रवेश करता सर्व काही बदललं. He pushed and overturned tables. आणि या ठिकाणी म्हटले त्याने जे काही त्या ठिकाणी चौरंग म्हणजे टेबल होते त्यांनी उलटे केले. And these traders, I am guessing they are not weak people. आणि हे जे विक्री करणारे अशक्त लोक नव्हते. And so there is a big question in Bible students and scholars' mind how one man could just push everybody outside. आणि हा जो एक मनुष्य होता एवढे मोठे संख्येचे जे लोक होते त्यांना सर्वांना बाहेर कसा तो पाठवू शकला. It could be his very eyes, the eyes of the holiest one looking at them. आणि त्याचे जे डोळे होते जो पवित्रातला पवित्र आहे ते त्याच्याकडे पाहत होते. It could be his words which were striking their conscience and they knew that they had made this area their area of business. आणि मग कदाचित त्याचे शब्द एवढे सरळ सरळ त्यांच्या अंतकरणाला झोपत असतील की जेणेकरून त्यांना जाणवलं असेल की हे आपण व्यवहार जो इथं करत आहोत तो चुकीचा आहे. The Bible doesn't give us the details, but the Bible tells that he cast them out. आणि पवित्र शास्त्र सखोलरीतीने सांगत नाही परंतु इथे सांगतं की त्यांना त्याने घालवून दिले. Zeal for God's house has consumed him. आणि देवाच्या मंदिराचा आवेश त्याला ग्रासून टाकत आहे. And so we see our Messiah may have ridden on a colt the previous day. आणि आदल्या दिवशी आपला मसीहा जरी त्या गाढवीच्या शिखरावर आलेला आहे But he is zealous about worship. परंतु उपासनेच्या बाबत तो फार उत्सुक आहे. And look at his mind in verse 13. आणि 13व्या वचनामध्ये त्याचं मन काय आहे त्याबद्दल बोलूया. His mind goes to scripture. आणि त्याचं जे मन आहे ते वचनाकडे जातं. In his humanity, he is so full of God's word. आणि त्याच्या मानवी देहामध्ये तो संपूर्णपणे देवाच्या वचनाने भरलेला आहे. And his mind goes to Isaiah chapter 56. आणि त्याचं मन यशा पुस्तकातल्या 56व्या अध्यायाकडे जातं. And his mind also joins a verse from Jeremiah chapter 7. आणि यिर्मया 7व्या अध्यायातलं जे वचन आहे त्याचंही तो एकत्रित करतो. But let's look at this. He said, "It is written, my house shall be called a house of prayer." आणि त्याने म्हटले माझ्या घरास प्रार्थना मंदिर बनतील. But you make it a den of robbers. परंतु तुम्ही लुटारूंची गृहा करत आहात. When you come to Isaiah 56, it's a glorious section at the end of Isaiah. यशाच्या पुस्तकाच्या शेवटी 56वा अध्याय हे गौरवी असं माझ्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. God is promising how he will bring a new heaven and a new earth. आणि देव या ठिकाणी नवीन पृथ्वी नवीन स्वर्ग कसा तो निर्माण करणार आहे तो अभिवचनित करत आहे. And he is telling those people in their understanding glorious things in the future that he is going to do. आणि तो त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि भविष्यात काहीतरी गौरवी गोष्टी करणार आहे. How even Gentiles are going to become fellow heirs and worshippers. आणि जे यहुदी इतर आहेत तेही जे यहुद्यांचे बंधू आणि त्याच्या संगती उपासक असे होणार आहेत. That chapter talks about even eunuchs who were not allowed to enter into God's temple, who are going to be allowed and become fellow heirs. आणि त्या ठिकाणी हे सांगितले की जे नपुसक होते ज्यांना परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्यात येणार नव्हते परंतु आता ते त्याचे एक उपासक म्हणून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. And so Jesus' mind goes to that passage and he knows that this area was reserved for the Gentiles. आणि हा जो काय संदर्भ आहे त्याकडे येशू ख्रिस्ताचं लक्ष जातं आणि हा जो ही जी जमीन आहे ती
या लोकांसाठी रक्षित केलेले आहे. They were God-fearers in those days. आणि त्या काळात ते देवाचं भय धरणारे लोक होते. People like Cornelius, कर्नेलियस सारखा, people like the Ethiopian eunuch. इथिओपियन जो काय युनक म्हटलेला आहे तो चंड. Imagine them, they've come from a far distance. आणि लक्षात घ्या ते पुष्कळ लांबून आलेले आहेत. They've spent money to get those scrolls. आणि तिकडे येऊन ते माहिती का ते जे काय लिखाणाच्या गुंडाळ्या होत्या ते विकत घेण्यासाठी. They've heard about this Yahweh, the King of heaven and earth. आणि याहवे जो पृथ्वी आणि स्वर्गाचा राजा आहे त्यांचं त्याने ऐकलेलं आहे. They come to that temple and the only area where they are allowed is full of bazaar. आणि ते या मंदिराकडे आलेले आहेत जी केवळ त्यांच्यासाठी रक्षित केलेली जागा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण एक बाजार भरलेला आहे. They want to worship this God of heaven and earth. आणि स्वर्गीचा आणि पृथ्वीचा जो देव आहे त्याची त्यांना उपासना करायची आहे. How can they worship when there's all this competition for prices? आणि मग या ठिकाणी सर्व जी काही किंमत आहे ती अधिक मिळवण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा चाललेली असताना ते कसे बरं उपासना करू How शकतील. can they pray when people are pushing them and making their way as a shortcut? आणि मग ते कशा प्रकारे प्रार्थना करू ज्यावेळेस लोक त्यांना ढकलत आहेत आणि त्यांना पुढे जात आहेत. And so Jesus says, you're making my father's house a place of business. आणि माझ्या पित्याचं घर जे आहे ती तुम्ही लुटारांची गुहा करत आहे असं तो बोलत आहे. And so that zeal has consumed him. आणि या आवेशाने त्याला ग्रासून टाकला आहे. And he's prioritizing then worship above business. आणि या ठिकाणी तुमच्या व्यवसायाच्या पेक्षा प्रथम स्थान कशाला द्यायला पाहिजे ते उपासनेला ते तो सांगत आहे. One Ethiopian eunuch finding solitude is far more important than 1 million rupees or 1 million exchange that can happen in one day. आणि एक इथिओपियन व्यक्ती आहे त्या ठिकाणी जर पवित्र स्थान ठिकाणी पवित्रता लाभली तर तुम्ही किती लाखो रुपये माहिती का कमवाल त्याच्या पुढे ते काहीच नाही. And so we see Jesus exercising his authority. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याचा जो अधिकार आहे तो कार्यरत करत आहे. Now, house of prayer is a short way of talking about many things with regard to worship. आणि हाऊस ऑफ प्रेयर म्हणजे प्रार्थनेचं घर म्हणजे उपासनेच्या संदर्भात ज्या अनेक गोष्टी आहेत त्या थोडक्यात सांगणं असं आहे. Hearing his word, त्याचं वचन ऐकणं, believing upon it, त्याच्यावर विश्वास ठेवणं and responding in adoration, आणि उपकार स्तुतीसह त्याला प्रतिसाद देणं, responding in petition, आणि विनंतीपूर्वक प्रतिसाद देणं, responding in confession, आणि पश्चाताप करून कबुली करून त्याला प्रतिसाद देणं, pouring out our gratitude to him. आणि देवासमोर कृतज्ञता त्यासमोर आपली ओतणं. That is what Jesus is saying God values. आणि मग देव म्हणतो या गोष्टीचं देव मोल करतो. Rather than all the activities that were going on. आणि इतर सर्व जे काय कार्यक्रम चालले त्याच्यापेक्षा. And as we see throughout the Old Testament, how the true people of God, they really had a high view of worshiping God. आणि जुन्या काळामध्ये आपण पाहतो ते देवाचे खरे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने देवाची उपासना करण्याला किती मोठं मोल देण्यात आलेलं होतं. For example, look at Psalm 27. आणि जर माहिती आहे का 27 स्तोत्र जर पाहिलं, the psalmist says, one thing I ask from the Lord, this only do I seek, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to gaze on the beauty of the Lord and to seek him in his temple. चौथं वचन, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेल, ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील आणि त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करेल. You and I might be wondering that, okay, if I had such a huge historic place, then I would be so worshipful. आणि करायचे तुम्ही आणि मी विचार करू असं ऐतिहासिक अशी महान अशी कोणती इमारत असेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपासना But करेन. every Sunday I have to come to this weird looking shed. आणि मग दर रविवारी असं या छताखाली मला यावं लागतं. Multicolored. आणि वेगवेगळे रंग या ठिकाणी आहे. Have you ever seen the pictures that are taken over here? आणि या ठिकाणी तुम्ही जे काही चित्र घेतले फोटो घेतले ते तुम्ही पाहिले का? We see all strange colors and it's a very strange place. आणि हे त्या फोटोमध्ये वेगळंच असं काहीतरी चित्र येतं. But the temple is glorious not because its design is so great.
आणि मंदिर हे फार महान आहे, कारण त्याचा जे बांधकाम आहे ते फार गौरवी आहे. But in Psalm 27 it says, this is the house of Yahweh. पण 27 स्तोत्रात म्हटलंय याहवेचं घर आहे म्हणून. And to meditate on the beauty of Yahweh. आणि याहवेचं जे सौंदर्य आहे त्यावर मनन चिंतन केल्यामुळे. So the temple is glorious because God dwells in the midst of his people. मंदिर हे गौरव आहे, कारण काय त्याच्यामध्ये देवाचा वास होतो. And you and me have been called out of darkness into his light. तुम्हाला आणि मला त्या अंधकारातून त्याच्या प्रकाशात बोलवण्यात आलेला आहे. And he's made you living stones. आणि त्याने तुम्हाला जिवंत धोंडे केला आहे. And he's gathering his people one by one. आणि त्याच्या लोकांना तो एका मागून एक गोळा करत आहे. And right now in front of him there is this glorious holy temple by the Spirit. आणि त्याच्यासमोर आता आत्म्याद्वारे असं पवित्र असं सुंदरसं मंदिर आहे. And so I think the heart of God even today is as serious about worship. आणि म्हणून आजही देवाचं अंतःकरण तेवढ्याच गंभीरतेने पाहत आहे. That the most important thing when God's people gather together is to focus our mind and heart upon him. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस देवाचे लोक एकत्र येतील आपलं अंतःकरण मन हे त्याच्याकडे लावणं गरजेचं आहे. This privilege is a blood bought privilege. आणि ही सुसंधी जी आहे रक्ताने विकत घेतलेली सुसंधी आहे. It's the Spirit who causes us to worship. आणि जो आत्मा आहे तो आपल्याला आराधना करण्यासाठी भाग पाडतो. And we must not take it lightly. आणि आपण ते सहजतेने घेऊ नये. We must not ourselves be distracted. आणि आपल्या स्वतःलाच आपण माहिती आहे का इतर इकडे लक्ष वेधून घेता कामा नये. And we must not be a distraction to others like these traders were. आणि हे जे या ठिकाणी बाजार करणारे लोक आहेत त्यांच्याप्रमाणे इतरांना हे आपण माहिती आहे का लक्ष विचलित करणारे असू नये. If we really take the author of Hebrews at his word, आणि इब्री लोकांस लिहिलेलं पत्र त्याचे शब्द जसेच्या तसे घेतले. We are the earthly people gathering with the heavenly saints towards in the heavenly Jerusalem. आणि आपण जगिक भक्त जे आहोत ते स्वर्गीय जी येरुशलेम आहे तिच्यामध्ये आपण एकत्र येत आहोत. And if we really get that this morning, आज सकाळी ते खरं आपण लक्षात घेतलं तर automatically our phones will be on silent. आणि मग आपले जे मोबाईल फोन आहे ते आपोआप माहिती आहे का सायलेंट मोड मध्ये जातात. Automatically we'll ask God, Lord, even though there are many things going on in my life, I want to focus on you. आणि आपण म्हणू की प्रभू माझ्या मनामध्ये अनेक गोष्टीचा गोंधळ आहे परंतु मला माझं लक्ष तुझ्यावर केंद्रित करायचं आहे. Automatically we'll dress appropriately. आणि निश्चित अर्थाने आपलं जे आपण वस्त्र परिधान करू तेही योग्य त्या प्रकारचे असते. Because we don't want to attract people to ourselves. कारण आम्हाला लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचं नाही. But we want people to stay focused on Yahweh. आमची इच्छा आहे की देवाने यावेकडे लोकांनी यावेकडे आपलं लक्ष पुरवावं. Sometimes if God incredibly gifts us with talents and abilities, आणि कधी देव आपल्याला काहीतरी अशी क्षमता आणि काही गुणवैशिष्ट्ये आपल्याला देतो. the temptation again can be that are people observing these wonderful gifts in me? आणि पुन्हा एक वाटते लक्ष अरे मला जे दिलेले दान आहेत लोक त्याकडे लक्ष देत आहेत का. But we need to constantly remind ourselves what worship is. आणि म्हणून सातत्याने उपासना काय आहे याची आठवण आपल्या स्वतःला करून द्यायची आहे. And what is this heavenly reality that we are gathering toward? आणि स्वर्गीय वास्तविकता ही काय आहे की आम्ही एकत्र जमत आहोत. And in whose presence are we gathered? आणि कुणाच्या सान्निध्यात आम्ही एकत्र येत आहोत. And for what purpose are we gathered? आणि कोणत्या हेतूने आम्ही एकत्र येत आहोत. And then it will help for appropriate actions in various things. आणि त्याच नंतर योग्य गोष्टीची योग्य त्या प्रकारे आपल्याला कृती करता येईल. And then Jesus takes Jeremiah 7 and says, but you make it a den of robbers. मग येशू ख्रिस्त जो आहे तो यिर्मयाच्या 7व्या अध्यायामध्ये तुम्ही लुटारांची गुहा केली आहे. Imagine if you're hiking somewhere in the forts and you discover a new cave. आणि तुम्ही कुठेतरी अशा किल्ल्यावर माहिती काय भटकंती करत आहात आणि तिथं तुम्हाला नवीन अशी काहीतरी गुहा दिसली. And you go inside and there are like 20-30 robbers and this is their den and this is their cave. आणि तुम्ही आतमध्ये जाताना आतमध्ये 20-25 काय माहिती का जे लुटारू आहेत ते बसलेले आहेत आणि त्यांची लपण्याची जागा आहे. What a terrifying thing that will be. आणि मग किती भीतीदायक गोष्ट असेल. You will try to excuse yourself and exit from there. आणि तुम्ही स्वतःला काहीतरी समजून तिथून निघण्याचा प्रयत्न कराल. Jesus is saying you've made this house of prayer a den of thieves. आणि येशू ख्रिस्त हे जे प्रार्थनेचं गृह होतं ते मी लुटारांची गुहा केलेली आहे. You are the religious leaders are protecting these traders. आणि हे जे धार्मिक नेते होते असे जे बाजार करणाऱ्यांना सहकार्य करत होते. And they are fleecing the people.
आणि लोकांना ते फसवत होते and they are exploiting the people. आणि लोकांची ती म्हणजे काय पिळवणूक करत होते. And so even this is relevant for us today. आणि म्हणून आजही आपल्या बाबत ते खरं आहे. The church can very quickly go into programs, and the church can very quickly go into a money making machinery. आणि मंडळी सहजरित्या माहिती का कार्यक्रम करणं आणि मंडळी सहजरित्या पैसे उकळण्याचा धंदा करणं याकडे जाऊ शकते. How sad that many places are a den of thieves today. आणि हे किती दुःखाची गोष्ट आहे की अनेक जे प्रार्थनेचे घर आहेत ते लुटारूंची गृह झालेले There are आहेत. even bookstores outside some churches are saying, no, if you buy the Bible from our bookshop, it's more anointed and more blessed. आणि काही असे पवित्र चर्चच्या बाहेर असे बुकस्टॉप लावलेले आहेत तर ते म्हणतात की जर तुम्ही या पवित्र शास्त्र आमच्याकडून जर विकत घेतलं तर ते मोठं आशीर्वादित होणार आहे. Then latest one is that you can reserve a 100-acre plot in heaven by paying to that pastor in Nigeria. आणि आता नुकतंच नायजेरिया येथील एक बाळक आहे तो म्हणतोय की तुम्हाला स्वर्गात 100 एकर जमीन जर राखून ठेवायची आहे तर तुम्ही मला पैसे द्या. Constantly talking about money, सातत्याने पैसे कसे मिळतील याबद्दल बोलायचं not understanding the law and the gospel, आणि नियमशास्त्र आणि सुवार्ता यामध्ये न समज घेता putting God's people under a guilt trip. आणि देवाच्या लोकांना असं दोषगंडा खाली माहिती त्यांना दाबून ठेवणं. That if you give more, you are more righteous and acceptable in front of तुम्ही God. अधिक देवाला दिलं तर देवासाठी तुम्ही अधिक धार्मिक असे लोक व्हाल. If you give less, then you are less acceptable before God. आणि जर तुम्ही कमी दिलं तर देवासमोर तुम्हाला कमी रीतीने मान्यता मिळेल. Forgetting and keeping the truth from God's people, that it's the blood of Christ that makes you acceptable to God. आणि लोकांकडून जे सत्य आहे ते लपवून ठेवण्यात येत आहे की जे देव येशू ख्रिस्ताचं रक्त आहे ते तुम्हाला देवासमोर मान्यता प्राप्त And करून from देतं. eternity, He set His love on you. आणि सार्वकालिकतेपासून त्यांनी त्याचं प्रीती तुमच्यावर केलेली आहे. Whether you are rich or you're poor, तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब whether असा, you could give very well this month or you couldn't give, या महिन्यात तुम्ही अधिक चांगले देऊ शकला किंवा तुम्ही देऊ शकला नाही, but it's only through the merits of Jesus that He sees you. परंतु तो येशू ख्रिस्ताने जे केलेलं आहे त्याच्याद्वारे तुम्हाला पाहू इच्छितो. And so many places are becoming a den of thieves. आणि म्हणून अनेक ठिकाणी जी आहे ती लुटरांची गुहा झाली God's people are crushed and oppressed, आणि देवाच्या लोकांना म्हणजे पिळवणूक केलेली आहे आणि लुबाडलेलं जात आहे. constantly being asked for different kinds of money making schemes. आणि वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी स्कीम काढायच्या आणि त्यासाठी पैसे मागायचे. And so Jesus is saying the whole focus has shifted, आणि येशू ख्रिस्त म्हणतात, तो मुख्य हेतू तोच बदलला गेलेला आहे. teaching people that this is some seed money and then the abundant earthly harvest will come for you. आणि लोकांना काहीतरी चुकीचं शिक्षण देत आहे. अरे हे जे काय बीज म्हणे पैसा आहे, बीज म्हणून तुम्ही पैसे द्या आणि मग तुम्हाला पैशाचं मोठं झाड तुम्हाला मिळेल. Do you know that Paul says, I wish that God will bless you so that you will be able to give more for His heavenly kingdom. आणि पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की माझी इच्छा आहे की देवाने तुम्हाला अधिक आशीर्वाद द्यावं, अधिक द्यावं की तिने करून तुम्ही देवाच्या सेवेसाठी अधिक द्यावं. Not to build your own earthly empire. आणि तुमचं स्वतःच म्हणजे काय जगिक साम्राज्य उभारण्यासाठी नाही. And so we are again in our days going into this direction. आणि आजच्या दिवसात आपण हे त्याच मार्गाने चाललेलो आहोत. And this is serious business. आणि हा फार गंभीर प्रकारचं प्रकरण आहे. It's serious to lead in worship of God's people. आणि देवाच्या उपासनेमध्ये लोकांना अशा प्रकारचं भरकवणं एक गंभीर प्रकारचं आहे. We ourselves are distracted, आम्ही स्वतःच माहिती आहे का मग भरकटतो and we are a distraction to others. आणि इतरांना भरकटायला लावतो. Our desire should be, let me decrease and let you be exalted this morning. आज सकाळी आपली वृत्ती अशी असायला पाहिजे की मला माहिती आहे का तुझी वृद्धी होवं आणि माझा रास होवं. And so Jesus is showing His authority by cleansing the temple. आणि हे मंदिर शुद्ध करून येशू ख्रिस्त त्याचा अधिकार प्रस्थापित करत आहे. I'm guessing that after few days again the traders would have been back. आणि मला वाटतं की काही दिवसानंतर पुन्हा ते व्यापारी त्या ठिकाणी आलेले असतील. But you know that Jesus does a greater cleansing work. आणि परंतु येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात शुद्धतेचं कार्य करतं. He by His word and His gospel and by His spirit, He changes a dungeon into a temple. आणि तो त्याचं वचन, त्याचा आत्मा आणि त्याचं जे कार्य त्याच्याद्वारे अगदी जी गुहा आहे, लुटारूंची गृह आहे ती बदलून टाकतो. That dungeon is our hearts and our life.
आणि ती गुहा कोणती आहे तर आपलं अंतःकरण आणि आपलं हृदय. Charles Wesley wrote that hymn, "My chains fell off, I rose, went forth and followed thee." आणि चार्ल्स वेल्सने लिहिलंय की तुला भेटल्यानंतर माझ्या ज्या साखळ्या शृंखला आहेत त्या गळून पडल्या, मी उठलो आणि तुझ्या पाठीमागे निघालो. So by the word of the gospel, Jesus is cleansing people today. आणि म्हणून शुभवर्तमानाच्या शब्दाद्वारे वचनाद्वारे येशू ख्रिस्त आज लोकांची शुद्धता करत आहे. You know that believers become a temple of God. आणि विश्वासणारे आहे देवाचे मंदिर बांधतात. Our bodies are God's temple, he says. आणि पाऊल म्हणतात की आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. And then corporately when we gather, we are that holy temple. आणि मग एकत्रित असा सामूहिकरित्या आल्यानंतर आपण देवाचं ते मंदिर बनतो. One day Jesus is going to do another great cleansing. आणि एक दिवस येशू ख्रिस्त फार मोठ्या प्रकारची शुद्धता करणार आहे. He is going to come and remove all his enemies from in his तो येणार आहे आणि त्याचे सर्व शत्रू आहेत त्यांना तो पादाक्रांत करणार आहे. and he is going to bring his people to ultimate glory. आणि त्याच्या लोकांना तो सर्वात शेवटी जे खऱ्या अर्थाने गौरव आहे तिथे घेऊन जाणार आहे. So this is but a small step in the temple to prepare us for all the great cleansing that was to come. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे महान शुद्धता आहे त्याकडे जाण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करणारे हे एक लहान पाऊल असं आहे. And so let's be focused on God as we come to worship. आणि म्हणून या उपासनेला आल्यानंतर चला आपण देवाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. Let's be full of his word and full of gratitude as we come. आणि त्याच्या वचनाने भरून जाऊया, त्याच्या कृतज्ञतेने आपण भरून जाऊया. Let's not think about ourselves much as we come before him. आणि त्याच्याकडे आल्यानंतर आपल्या स्वतःवर जास्त लक्ष आपण केंद्रित करू नये. But as the psalmist says, I want to behold your beauty in your temple. परंतु स्तोत्रकार म्हणतो मला तुझं सौंदर्य तुझ्या मंदिरात पाहायचं आहे. Let's behold the beauty of God in the gospel. आणि देवाचं जे सौंदर्य आहे ते शुभवर्तमानामध्ये आहे. Let's behold it with eyes of faith. आणि विश्वासाच्या नेत्राने ते आपण पाहूया. And so Jesus goes on, and what happens is he mercifully shows his authority over diseases and disabilities. आणि मग येशू ख्रिस्त पुढे जातो, जे काय रोग आहेत, जे अशक्तपणा आहे त्याच्यावर तो आता अधिकार दाखवत आहे. In verse 14, and the blind and the lame came to him in the temple and he healed them. 14 वचन, मग आंधळे आणि लगडे त्याचकडे मंदिरात आले आणि त्यास त्याने बरे केले. When you and me are upset, we transfer that upsetness on some other people. आज ज्यावेळेस तुम्ही आणि मी माहिती का काहीतरी त्रासलेले असतो, आपण काय करतो, तो त्रास आपला इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो. Can you imagine at one moment he's pushing the traders out? आणि या ठिकाणी लक्ष, एका क्षणाला तो सर्व जे क्रय विक्रय करणार आहे त्यांना घालून देत आहे. The next moment he is healing the blind and the lame. आणि दुसऱ्या क्षणाला जे आंधळे आहेत, लगडे आहेत, त्यांना तो बरं करत आहे. What a great savior he is. किती महान तारणारा तो आहे. By the way, the people, the blind and the lame, they were not allowed to offer sacrifices. आणि त्या ठिकाणी जे आंधळे आणि लंगडे आहेत त्यांना त्या ठिकाणी अर्पण करण्याची माहिती का मुभा नव्हती. All they could do is sit outside hoping for more money. आणि ते फक्त एवढंच करू शकत, बाहेर बसून भीक मागू शकत होते आणि पैसा मिळेल अशी अपेक्षा करू शकत होते. Passover season and many of the worshippers were gathering. कारण तो ओलांडण्याचे दिवस होते आणि अनेक उपासक त्या ठिकाणी येत होते. And then there were some very zealous kind of people called the Essenes. आणि येसीम नावाचे काही लोक ते फारच माहिती का असे ख्रिस्ता देवासाठी किंवा धार्मिकतेसाठी उत्सुकलेले होते. And they were contemplating that we should not even allow them in or near the temple. आणि ते असं म्हणत होते की या आंधळ्या आणि पांगळ्या आहेत त्या लोकांना आपण मंदिराच्या जवळ सुद्धा येऊ देऊ नये. And in complete contrast, Jesus is healing them. आणि याच्या अगदी विरोधात जो आहे येशू ख्रिस्त त्यांना बरं करत आहे. I wonder if the traders moving out, it gives them great confidence that we can move in now. आणि मला असं वाटतं की जर हे बाजारी जे लोक आहे, बाजार करणारे लोक, यांना ज्यावेळेस घालून दिलं त्यांना आत्मविश्वास आला, सर चला आपण आता आतमध्ये येऊ शकतो. All these rich and powerful people have gone. आणि हे श्रीमंत आणि जे फार मोठे बलाढ्य लोक होते त्यांना बाहेर घालवण्यात आलेला आहे. He's the son of David, people are saying. आणि लोक हा दावीदाचा पुत्र आहे. And in Isaiah 61, when the anointed one comes, then all oppression he's going to remove. आणि यशाया 61 मध्ये सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तो अभिषिक्त असा येईल
तो सर्व लोकांची जी पिळवणूक आहे तो थांबणार आहे. And perhaps this gives them the confidence and they come inside. कदाचित यामुळे त्यांना आत्मविश्वास आला असेल, ते आत आले असतील And Jesus healed them. आणि येशूने त्यांना बरं केलं. He again shows us, even in the last week of his life, that he is the true Messiah. आणि पुन्हा एक वार तो आपल्याला हे दाखवत आहे की त्याच्या या आयुष्याच्या शेवटच्या आठवड्यातही तो माहिती का खरा आणणारा आहे. He was not powerful in some regions and less powerful in some regions. आणि तो असं नव्हतं की काही भागामध्ये अशक्य ठरला आणि काही ठिकाणी सामर्थ्यवान ठरला. He is the merciful Messiah. आणि तो दयेने भरलेला मसीहा आहे. He is the true Messiah. आणि तो खरा मसीहा आहे. And he heals them, the Bible says. आणि पवित्र शास्त्रात त्यांनी त्यांना बरं केलं. And then what happens is there are these small children there, verses 15 onwards. आणि 15 वर्षानंतर आपण पाहतो की काही लहान लेकरं त्या ठिकाणी आहेत. And they were crying out in the temple, Hosanna to the Son of David. आणि ते त्या मंदिरामध्ये होसन्ना असं म्हणत होते. And this made the religious leaders, the chief priests and the scribes indignant. आणि मग ह्या सर्व गोष्टी जो गजर ज्या लोक मुलांचा ऐकला त्यावेळेस मुख्य याजक आणि शास्त्री रागावले. A very different reaction from them. आणि त्यांच्याकडून फार वेगळी अशी प्रतिक्रिया पाहायला मिळाली. But how wonderful that these children that are brought to the temple, they also began to sing. आणि हे किती चांगली गोष्ट आहे, जे लेकरं त्या मंदिरात आले होते तेही माहिती आहे का गायला सुरुवात केली. Perhaps they've seen things along with their parents the previous day. कदाचित आदल्या दिवशी आपल्या आई वडिलांच्या समेत त्यांनी काही गोष्टी पाहिल्या असतील. They've been hearing all along these shouts of Hosanna. आणि सर्व ठिकाणी होसाना होसाना हे शब्द त्यांच्या कानी पडले असतील. The influence of parents is so crucial. आणि आई वडिलांचा प्रभाव लेकरावर पडणं हे फार अत्यावश्यक बाब आहे. We think our children are not noticing our reactions and our faith. आणि आपल्याला असं वाटतं की आपण जो प्रतिसाद देतो, आपला जो विश्वास आहे, आपल्या लेकरांना काय कळत नाही असं आपल्याला वाटतं. But they've definitely been noticing what's going on. परंतु काय घडत आहे याबद्दल त्यावर त्यांचं लक्ष असतं. They even see the healings that have taken place. आणि ज्या आरोग्य मिळालं हे त्यांनी पाहिलेलं आहे. And now they cry out, Hosanna to the Son of David. आणि दाविदाच्या पुत्राला होसाना असं ते म्हणत आहेत. Rich theology from such small lips. आणि हे लहानशा लेकरांच्या द्वारे समृद्ध अशी जे काय ईश्वर विज्ञान आपण ऐकत आहोत. But the rich theologians, they totally missed the point. परंतु जे समृद्ध जे काय ईश्वर विज्ञान अभ्यासणारे होतं त्यांना माहिती आहे ते समजलं नाही. They are not happy that even children are getting a huge theme in the Bible. आणि या ठिकाणी लेकरांना पवित्र शास्त्रातलं सर्वोच्च जे ज्ञान प्राप्त होत आहे त्यांना आवडलं नाही. It's a huge thing that the Son of David is going to sit upon the throne of David and reign forever and ever. दाविदाचा पुत्र दाविदाच्या राजस्थानावर बसून सदा सर्व काळासाठी राज्य करणार आहे, हे जे आहे फार महत्वाची गोष्ट आहे. And the children are saying that. आणि हे त्याचं लेकरही बोलत आहे. And Jesus doesn't say, keep quiet, children. आणि मग येशू ते लेकरांना शांत बसा असं बोलत नाही. Only when you get saved you can say such things. आणि केवळ तुमचं तारण झाल्यानंतरच तुम्ही असं बोलू शकता. No, Jesus actually defends what they are doing. आणि नाही, जे ते करत आहे त्यांना येशू ख्रिस्त माहिती आहे का सहाय्य करत आहे. And so it's important our children should be taught in the ways of God. आणि म्हणून आपल्या लेकरांना देवाच्या मार्गात शिकवणं हे फार महत्वाचं आहे. And as J.C. Ryle says, they should be familiar with the terminology of the heavenly Canaan. आणि म्हणून जे.सी. रायल हे जे म्हणतात की आपल्या लेकरांना स्वर्गीय ज्या संज्ञा किंवा व्याख्या ज्या आहेत त्याची माहिती असली पाहिजे. We should not say only when they get saved then we will teach them. आणि असं आपण म्हणता कामा नाही की त्यांचं एकदा तारण झालं की मग आपण त्यांना देवाबद्दल शिकवू. We teach them and then we look to God to bring all of what we have taught them here into their hearts. आपण त्यांना शिकवतो आणि देवाकडे प्रार्थना करतो त्यांना जे काही शिकवलं त्याच्या अंतःकरणावर त्यांनी पोहोचावं. What a great joy this is. आणि हे किती मोठा आनंद आहे. Sometimes even through the singing of children, it encourages older people's hearts. आणि कधी कधी लेकरांचं जे गीत गाणं असतं त्याच्याद्वारे ही मोठ्या लोकांना हृदयाला आनंद देतात. The recitation of verses, it excites and it comforts older people. आणि वचन जे आहे त्यांनी पाठ करून दाखवल्यानंतर माहिती आहे का जे मोठे मोठे लोक आहेत त्यांना फार आनंद होतो. Even during COVID times, in the dark uncertain times, there were some Bible verses that we were singing.
आणि कोविडच्या काळामध्ये अगदी अंधकारमय असा जो वेळ होता, त्यावेळेस आम्ही देवाच्या वचनं जे आहेत ते आम्ही गात होतो. And just to hear it out of the children's mouth is such a joy and encouragement. आणि हे वचन देवाच्या आपल्या लहान लेकरांच्या मुखातून माहिती आहे का ऐकणं फार आनंदीमय आहे. But that's not the end in itself. परंतु तिथंच माहिती आहे का शेवट होत नाही. We must pray that God would bring what is here in their hearts. आणि आपण देवाला प्रार्थना करूया ज्यावेळेस ते गीत गातात ते त्यांच्या डोक्यामध्ये असतं ते हृदयापर्यंत यावं. What a great challenge before us as parents and as a church. आणि मंडळी आणि आईवडील या नात्याने आपल्यासमोर किती मोठे आव्हान आहे. We should go beyond just stories of David and Goliath. आणि दावीद आणि गल्ल्यात यांच्या फक्त गोष्टी सांगण्याच्या पलीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. To show how that David points to the ultimate David. आणि हा दावीद जो आहे सरतेशेवटी येणाऱ्या दाविदाकडे कसं माहिती आहे का प्रदर्शित करतो. And how he is going to kill that ultimate enemy of God. आणि सरतेशेवटी देवाचा जो शत्रू आहे त्याला तो कसा मारणार आहे. And we should not just talk about the lamb and the Passover. आणि केवळ ते कोकरं आणि ओलांडण याबद्दलच आपण बोलता कामा नाही. But how that lamb points to the ultimate lamb of God that was provided. परंतु जे कोकरं आहे ते सर्व शेवटी जे देवाचा जो सरतेशेवटी येणारा जो जगाचे पाप हरण करणारा कोकरं आहे त्याकडे कसं ते दाखवतं. If our children can understand complicated things like Duckworth Lewis in cricket. आणि क्रिकेटमध्ये डकवर्थ लुईस नावाचं एक संज्ञा आहे, ती जर आपल्या लेकरांना समजते. We should not withhold rich themes of the Bible from. आणि मग आपल्या पवित्र शास्त्रातील अगदी मोठ्या अशा किंवा माहिती का गहन अशा गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवू नये. And so they are indignant at this. आणि या ठिकाणी ते रागवलेले आहेत. But Jesus counters them and even hints at his deity. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना प्रत्युत्तर देतो आणि त्याच्या स्वतःच्या दैवत्वाची तो ओळख करून देतो. Jesus just doesn't remain silent. आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी केवळ शांत राहत नाही. He just doesn't say, oh okay, I think you may have a point. आणि मग येशू अरे खरं तुम्हाला काहीतरी मुद्दा सापडला आहे असं बोलत नाही. No, he counters them. आणि तो त्याच्या विरुद्ध बोलतो. In verse 18, and they said to him, do you hear what these are saying? And Jesus said to them, yes. Have you never read, out of the mouth of infants and nursing babies you have prepared praise. 16 म्हटलेलं आहे. त्याला म्हणाले ही काय म्हणतात हे तुम्ही ऐकता काय. येशूने त्याला उत्तर दिले, हो बालके आणि ताणे मुले यांच्या मुखातून तू स्तुती करून पूर्ण करवली. They are saying keep them quiet because they are calling you as the Messiah. आणि ते म्हणतात त्यांना तुम्ही शांत राहायला सांगा कारण ते तुला मसीहा म्हणत आहेत. And Jesus says, yes, I can hear them and it is correct. आणि येशू कहतो मी त्याचं ऐकत आहे आणि ते बोलत आहे ते बरोबर आहे. And have you never read? आणि तुम्ही हे कधी ऐकलं वाचलं नाही का. Imagine the contrast that these children perhaps they have not learned to read yet. आणि कदाचित जे लेकर आहे ते अजूनही माहिती आहे का लिहायला वाचायला शिकलेले नाहीत. But they are absorbing what is going on around. परंतु आजूबाजूला काय चाललेलं आहे ते माहिती आहे का स्वीकारत आहेत. And the ones who are the masters of the Old Testament. परंतु काही ते जे बाकीचे इतर जे होते ते जुन्या कराराचे शिक्षक होते. They are having a totally different reaction. आणि त्यांना पूर्णपणे वेगळी प्रतिक्रिया आहे. Again, Jesus' mind immediately goes to the Psalms. आणि तात्काळ येशू ख्रिस्ताचं मन जे स्तोत्रामध्ये जातं. He is going to talk about praise from the book of praise of Israel. आणि इस्रायलचं जे स्तुती गाण्याचं पुस्तक आहे त्याच्यातून तो स्तुती करून घेणार आहे. And in Psalm 8 this verse is really amazing and it's actually very difficult to understand. आणि स्तोत्र 8 मध्ये हे जे वचन आहे हे अद्भुत आहे आणि समजणं जरा कठीण आहे. Out of the mouth of infants and nursing babes you have prepared praise, or it can be translated you have established and fortified praise for yourself. आणि इथं म्हटलेलं आहे की तो वचन Psalm 8 and verse 2. वर्ष 2 आहे. तू बालके आणि तानवले यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून तुझे वैरी सूट घेणार आहे त्यास कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. At least this means that God he can even take praise from the humblest. आणि या ठिकाणी आपल्याला म्हणतात देव जो आहे अगदी नम्र जे आहेत त्यांच्यापासून माझे का स्तुती करून घेऊ शकतो. And in the Bible repeatedly we see that he chooses the weak and the nobodies of this world. आणि पवित्र शास्त्रामध्ये वारंवार सांगतंय की जे आशक्त आहेत
जगाच्या दृष्टीने हीन अशा आहेत त्या लोकांना देव निवडत असतो And he pours out his strength into them आणि तो त्यांच्यामध्ये त्याची शक्ती तो होतो so that his name may be glorified. यासाठी की त्याचं नाव गौरविले जावं. And so Jesus is not going to take a no for an answer from them. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांचं जे नाही असं करू नये हे काय स्वीकारणार नाही. In fact, in Luke, he says that if they keep quiet, the rocks are going to cry out. तर लूक शुभर तुम्हाला मध्ये आणखी पुढे म्हटलेलं आहे ते जर शांत राहिले तर धोंडे ओरडतील. This is a must that the Messiah must be exalted. आणि मशियाला उंच करणं गरजेचंच आहे. If they stop, then the rocks are going to cry out. आणि त्यांना जर थांबवलं तर माहिती आहे काय हे धोंडे आहेत ते ओरडतील. Later on, Paul is going to tell us in Colossians that the Father's desire is that he should have the preeminence in all things. आणि नंतर कलिसिकराच्या पत्रामध्ये पाऊल आपल्याला शिकवतो की जो पिता आहे त्याला सर्वोच्च प्राधान्य असावं अशी त्याची इच्छा आहे. All of creation is from him and through him and to him. सर्व जे काही निर्मिती आहेत त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे त्याच्याकरता आहे. You are made to know him and worship. तुम्हाला यासाठीच निर्माण केले की तुम्ही त्याला ओळखावं त्याची माहिती आहे का भक्ती करावी. You will never find your true purpose and meaning in life until you realize your maker. आणि तुमचा निर्माण करता कोण आहे त्याला तुम्ही ओळखल्याशिवाय तुमच्या जीवनातलं खरा हेतू काय आहे हे तुम्हाला समजणार नाही. And when you come to the foot of the cross where he died to purchase you. आणि ज्या ठिकाणी तुम्ही तो वधस्तंभावर मेला तुमच्यासाठी तुम्हाला तुमची खंडणी भरून देण्यासाठी मेला त्यावेळेस तुम्हाला समजतं. And all your life will become a life of praise then. आणि त्यानंतर मात्र तुमचं संपूर्ण जीवन हे स्तुतीने भरलेलं जीवन असेल. And so Jesus, he counters them. आणि येशू ख्रिस्त त्यांना प्रतिसाद देतो. And he says this has to be this way. आणि तो हे असं घडणं गरजेचंच आहे. Because our God is such a God that he exalts his name through weak vessels. आणि आपला देव असा देव आहे की अशक्त पात्र करून तो त्याचं स्तुतिगान करून घेतो. And then lastly, the Messiah prefers to stay in Bethany rather than Jerusalem. आणि शेवटी येरुशलेममध्ये न राहता बेथान्यामध्ये राहण्यासाठी आपला मसीहा पसंत करतो. It could be because the rooms were full. कदाचित त्या ठिकाणी जागा नसेल म्हणून. But if you see Luke, the account in Luke, the leaders immediately began to plan how they might arrest him and kill him. आणि परंतु लूकमध्ये जर या संदर्भात पाहिला तर जे या मुख्य लोक होते वडीलजन होते ते योजना करू लागले की त्याला कसं पकडायचं आणि मारायचं. He would rather stay with the faithful in a small village. आणि विश्वासू लोकांबरोबर अगदी छोट्याशा घरामध्ये त्याला खेड्यामध्ये राहायला आवडेल Than with the big city full of hypocrisy. आणि मोठं शहर परंतु सर्व ढोंगीपणाने भरलेलं आहे. And he would come to Jerusalem. आणि तो येरुशलेममध्ये येणारच आहे. He would come to keep the Passover feast. आणि जे वलांडण्याचं जे काही भोजन आहे ते घेण्यासाठी तो येणारच आहे. He would become the Passover for us. आणि तो आपल्यासाठी वलांडण्याचा पशु असा होणार आहे. And he would be our great redemption. तो आम्हाला आपली खरी मुक्ती होणार आहे. And he would be our great exodus. आणि तो आपलं ते निर्गम जे आहे ते आपलं तो होणार आहे. And so this morning, let's think of some things very seriously. म्हणून आज सकाळी काही गोष्टीबद्दल आपण गांभीर्याने विचार करूया. That from the beginning, God wanted the Gentiles also to come into the blessings of Abraham. आणि सुरुवातीपासून अब्राहमाद्वारे जे यहुदी इतर लोक आहेत त्यांनी आशीर्वादामध्ये यावं अशी देवाची इच्छा होती. Let's not think that just because I am born in a Christian family, mine is all the first right. आणि आम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो आहे म्हणून ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा मला पहिला हक्क आहे असं समजू नका. And these outsiders shouldn't be here. आणि मग बाहेरचे लोक आहेत त्यांनी माहिती का इकडे येता कामा नये. No, God said to Abraham, through you all the ends of the earth are going to be blessed. आणि देव अब्राहमाला सर्व जगातील सर्व राष्ट्रे तुझ्यामुळे आशीर्वादित होणार आहे. Let's not be hypocritical this morning. आणि आज पाहिजे का ढोंगी असे आपण असू नये. The religious leaders, they were oppressing the poor and even crowding out that temple and at the same time offering worship to God. आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की जो जमाव आहे त्या ठिकाणी गोंधळ करत आहे आणि लोकांना अडवत आहे आणि त्या ठिकाणी तरी लोक त्या ठिकाणी उपासना करत आहेत. The poor going trying to give one pigeon, they had to pay 10 times that amount. आणि एक कबूतर जे आहे ते अर्पण करण्यासाठी त्यांना 10 पट कमी किंमत द्यावी लागत होती. And the religious leaders were totally okay. आणि हे सर्व पाहून धार्मिक नेत्यांना ती सर्व मान्यता होती. Because there was a disconnect that only my Sabbath days to the Lord and the rest of the days to myself. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा विभाग करण्यात आले होते.
फक्त साबात जो आहे तो देवाचा आहे, बाकी जे आहे माझ्यासाठी आहे. No, we live in God's presence. नाही, आम्ही देवाच्या सान्निध्यात राहतो. He's made us his holy temple. त्याने आम्हाला त्याचं पवित्र मंदिर केलं आहे. And so 24/7 it's our calling to be with. आणि अगदी प्रत्येक दिवशी जे आहे तर आपण त्याच्या आराधनेसाठी त्याला पाचारण केलं पाहिजे. We cannot divide our life into those compartments. आणि आम्ही हा दिवस त्याचा हा दिवस माझा अशात माहिती आहे का कप्प्यामध्ये जीवन जगू नये. Living in his presence should change us. आणि त्याच्या सानिध्यात जीवन जगत असताना त्याने आम्हाला बदलून टाकावं. Should cause us to hate sin. आणि मग आपल्याला पापाचा द्वेष करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त करावं. Confess and forsake sin. आणि ते कबूल करून सोडून देण्यासाठी त्यांनी सहाय्य करावं. Let's pray. प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत देव बाप्पा, पुन्हा एकवार आज सकाळी किती चांगला आहे याचा अनुभव तू आम्हाला येऊ दिलेला आहेस. आणि खरंच जे तुझं मंदिर आहे, ज्या ठिकाणी उपासना व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी सर्व गौरव तुला द्यायला पाहिजे, आणि तू ज्यासाठी आलेला आहेस ते मरण का सहन केलं, जी दंडात्मना का घेतली, पापाबद्दल पैतृत्व योग्य ते विधान करणं आवश्यक आहे. पापामुळं जे आम्ही मृत झालेलो आहोत तिथून बाहेर येण्यासाठी तुझे अर्पण केलेलं आहे ते समजणं गरजेचं आहे. परंतु आजही आम्हाला अवतीभोवतीला दिसतं प्रभू, त्या ठिकाणी तुझं गौरव करण्यापेक्षा स्वतःला माणसाला गौरव दिले जात आहे. आणि अनेक ठिकाणी पैतृत्व आम्हाला असं दिसत आहे की ज्या ठिकाणी लुटारांची गुहा झालेली आहे. आमचं सहाय्य कर प्रभू, आम्हाला हे समजू दे. आम्हाचं जे आहे ते सर्व तुझं आहे, तुझ्या दैनंदिन कृपेने तू आम्हाला दिलेलं आहे. परंतु पैतृत्व तुझं उपासना करणं हे प्रथम स्थानावर असावं. म्हणून आमच्यात काय गुणदोष असतील, ज्या ठिकाणी पैतृत्व आम्ही तुला दुय्यम स्थान दिलं असेल, आमच्यातल्या जीवनातल्या त्या गोष्टी आम्हाला दाखवून दे. पश्चाताप करण्यास सहाय्याने मदत कर आणि तुझ्यामध्ये वाढण्यास लागणारी कृपा तू कर. आजच्या या दिवसाबद्दल तुझे आभार मानत ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. Amen.